पंतप्रधान मोदींनी आज बोलावली सर्वपक्षीय बैठक। अमेरिका इराण युद्धामुळे बैठकीचं आयोजन। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजणार। अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। रुपाली चाकणकरांमुळे पक्षाची बदनामी होतीये। चाकणकरांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा। राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेरांची मागणी। भोंदू खरातवर 7वा गुन्हा दाखल। एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला फसवून अत्याचार केल्याचं नवं प्रकरण उघड। खरात गणितात नापास तरी अंकशास्त्रात तरवेज असल्याचा बनाव। भोंदू अशोक खरातचं शैक्षणिक वास्तव समोर। अजित पवार विमान अपघाताबद्दल रोहित पवारांची धावपळ सुरूच। रोहित पवार पुन्हा एकदा पत्रकार परिषदेतून नवे पुरावे देण्याची शक्यता। काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना रुग्णालयात केलं दाखल। छातीत दुखत असल्यानं केलं रुग्णालयात दाखल। राहुल आणि प्रियंका गांधी दोघेही रुग्णालयात सोबत। राज्यात पेट्रोल डिझेलची टंचाई होण्याची भीती। रात्री पेट्रोल पंपाबाहेर वाहनधारकांच्या रांगा। चर्चेचे वारे वाहू लागल्यावर दोन्ही बाजूंनी हल्ल्यांची संख्या घटली। युद्धविरामाच्या चर्चांमुळे दोन्ही बाजूंनी मोठा हल्ला नाही। इराण कधीही आण्विक शस्त्र बाळगणार नाही। इराणनं मान्य केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। इराण आणि अमेरिकेत मोठा करार। आण्विक नाही तर तेल आणि गॅसशी संबंधित करार। अध्यक्ष ट्रम्प यांचा दावा। अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स पाकिस्तानचा दौरा करणार। व्हान्स अमेरिकेकडून करणार चर्चा। डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन। पश्चिम आशियातील सद्यस्थितीवर चर्चा। होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्यावर भर। रेल्वे तिकीट परताव्याचे निकष बदलले। 8 तास आधी रेल्वे तिकीट रद्द केल्यास अर्धेच पैसे मिळणार। प्रवाशांच्या खिशाला कात्री। एप्रिलपासून लागू होणार नवे नियम। पाकिस्तान सर्वात घाण। जगातील सर्वाधिक प्रदूषित देश। बांगलादेश दुसऱ्या, ताजिकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर। जागतिक हवा गुणवत्ता अहवालातून उघड।